नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज रेल्वेच्या संदर्भात जो काही तिकीट कलेक्टर आहे या संदर्भात 2024 मध्ये येणाऱ्या जागा ज्या आहेत आणि नोटिफिकेशन आहे त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ आपल्याला कायमस्वरूपी प्रथमतः बघता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे भरती 2024 नुकतीच आता RPF आणि सब इन्स्पेक्टरच्या 4660 जागा आलेल्या आहे। विद्यार्थी मित्रांनो, नोटिफिकेशननुसार ज्या काही जागा आहेत त्या जागा जे काही डिपार्टमेंट आहे, जे रेल्वे डिपार्टमेंट आहे ते वेळेवर बरोबर त्याच पद्धतीने टाकत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर जे विद्यार्थी तिकीट कलेक्टर म्हणजे TCचा अभ्यास करत असतील, रेल्वेचा अभ्यास करत असतील आणि SSCचा असेल किंवा सेंट्रलचे जे काही अभ्यास करत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे। आणि सध्याच्या महाराष्ट्रातील जे काही आपले विद्यार्थी आहेत त्यांचा जास्त कल हा स्पर्धा परीक्षांकडे आहे आणि तेही MPSCकडे आहे। तर ज्या विद्यार्थ्यांमध्ये खरंच कॅलिबर आहे हे विद्यार्थीसुद्धा कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी अभ्यासामध्ये सुद्धा हे विद्यार्थी TC बनवू शकतात, रेल्वेमध्ये पोस्टला लागू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, परंतु याचा म्हणजे खूप हार्ड असतं, एक्झाम खूप हार्ड असतात, याला खूप वेळ लागतं बा, त्यामुळे विद्यार्थी आपले अभ्यास करत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तर माझा व्हिडिओ आपण पूर्णतः बघा, जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर तिकीट कलेक्टर जे आहे हे तिकीट कलेक्टरचे जे काही वय आहे ती वय आहे 1833 वर्ष। विद्यार्थी मित्रांनो, जे कोरोनामध्ये जे काही आपले 3 वर्ष वाया गेलेत किंवा 2 वर्ष वाया गेलेत याकरिता शासनाने म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने 3 वर्ष वाढवलेले आहेत, म्हणजे 18 ते 33 पर्यंत आपण फॉर्म भरू शकता। विद्यार्थी मित्रांनो, पात्रता काय आहे तर पात्रता 12वी पास असणं गरजेचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, फक्त 12वी पास। जे काही तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल ती स्पर्धा परीक्षा म्हणजे ही MPSCच्या संदर्भातील असो तर ग्रॅज्युएशन पाहिजे असेल, ग्रॅज्युएशन पाहिजे असते मित्रांनो, परंतु ही तिकीट कलेक्टर जर आपल्याला बनायचं असेल तर 12वी पास असणे फक्त गरजेचे आहे। कोणत्याही शाखेमध्ये आपण 12वी पास असू शकता। विद्यार्थी मित्रांनो, त्यांना फॉर्म भरता येते। नंतर महत्त्वाचा आणि एक चांगला असा मुद्दा आहे विद्यार्थ्यांना पास व्हायला, कारण आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी असो की स्पर्धा परीक्षेतील जे विद्यार्थी असो त्यांना इंग्रजीची खूप जास्त भीती वाटते, परंतु एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की रेल्वेच्या कोणत्याही परीक्षेमध्ये इंग्रजी विषय नसतो। विद्यार्थी मित्रांनो, हा एक आपला पॉझिटिव्ह पॉईंट आहे, एक सकारात्मक दृष्टिकोन आहे विद्यार्थ्या पास होण्याकरिता। तर इंग्लिश विषय नसतो विद्यार्थी मित्रांनो, फक्त तो आपल्याला मेहनत घ्यायची असते ते फक्त रिझनिंग आणि मॅथवरती विद्यार्थी मित्रांनो आणि GS वरती। तर जसं महाराष्ट्र जे काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो आपण विद्यार्थी मित्रांनो, त्यात तर आपण GS हे चांगल्या पद्धतीने करत असतो, त्यामुळे इतर जे विषय आहेत ते विषयाचे आपण तेवढ्याच वेळात अभ्यास करू शकतो। तर ही जी जाहिरात आहे तिकीट कलेक्टरची जाहिरात, तिकीट कलेक्ट जसं एप्रिलमध्ये रेल्वे आणि रेल्वेचे जे काही RPF आणि SIच्या जागा येणार होतं म्हणजे सब इन्स्पेक्टरचे ते ॲड पडलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तशाच पद्धतीनं ही जी ॲड आहे तिकीट कलेक्टरची ॲड ही जुलै ते सप्टेंबरच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या आहेत त्यांनी, की जुलै किंवा सप्टेंबरमध्ये नक्कीच ही ॲड पडणार आहे। मग जुलै ते सप्टेंबरमध्ये कोणती ॲड पडणार आहे तर तिकीट कलेक्टर जे काही एक्झाम्स आहेत म्हणजे तिकीट कलेक्टरची जी जाहिरात आहे ती पडणार आहे। मग त्यामध्ये अंडर ग्रॅज्युएटच्या अंतर्गत ज्या काही जागा येतात, अंडर ग्रॅज्युएटच्या अंदर म्हणजे नॉन टेक्निकलवाल्या ज्या जागा आहेत त्या नॉन टेक्निकलवाल्या जागा सर्व जेवढ्या काही जागा आहेत त्या सर्व 12वी पास असणं गरजेचं आहे आणि तेवढीच त्यांची पात्रता असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मग यामध्ये जे लेवल 2 आहे, लेवल 2ला तिकीट कलेक्टर ही जागा येते। नंतर लेवल 3 जे आहेत त्या लेवल 3ला जे काही टायपिस्ट आहेत, क्लर्कच्या जागा आहेत। आपला एक संभ्रम असा असतो की जसं महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्यासाठी टायपिंगचं सर्टिफिकेट असते, पण विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की रेल्वेच्या कोणत्याही एक्झामला किंवा कोणत्याही पोस्टला टायपिंगचं सर्टिफिकेट लागत नाही, टायपिंग पाहिजे म्हणजे टायपिंगचं सर्टिफिकेट लागणार। जे काही आपली स्किल टेस्ट होते थोडं नॉर्मली जे काही माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे तेवढं टायपिंग आपल्याला करता यायला पाहिजे, टायपिंगचं सर्टिफिकेट लागत नाही, हे डोक्यातनं आपण काढून घ्या। मग त्यामध्ये अजून जागा कोणत्या आहेत तिकीट कलेक्टरच्या व्यतिरिक्त तर 4 पोस्ट आहेत। त्याच्या व्यतिरिक्त एक ज्युनियर कम टायपिस्ट आहे, नंतर AC कम टायपिस्ट आहे, नंतर ज्युनियर टाईम कीपर आहे आणि ट्रेन्स क्लर्क आहे। अशा 4 पोस्ट या ठिकाणी आहेत। या 4 पोस्टपैकी ट्रेन्स क्लर्कला टायपिंग म्हणजे टायपिस्ट जे आहे ते टायपिस्टचं काही स्किल टेस्ट करावं लागत नाही किंवा स्किल होणार नाही, पण बाकी याला फक्त आपल्याला नॉर्मली नॉलेज पाहिजे टायपिंगचं, की टायपिंग ज्या काही थोडी पात्रता असेल ती पात्रता आपल्याला कंप्लीट करायची असते, पण सर्टिफिकेट लागत नाही। विद्यार्थी मित्रांनो, हे डोक्यातनं काढून घ्यायचं आहे। नंतर ही जी निवड प्रक्रिया आहे
ही निवड प्रक्रिया कशी आहे, तर निवड प्रक्रियेसाठी पहिला टप्पा असणार आहे CBT, म्हणजे पहिलं एक्झाम होणार आहे, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. हा पहिला जे हे आहे हा टप्पा आहे. दुसरं होणार आहे आपलं झाली तर CBT 2 होईल, म्हणजे मुख्य परीक्षा टाईप होईल, पण होणार नाही आहे. पहिल्याच याच्यात आपलं हे होईल, म्हणजे सिलेक्शन होईल पहिल्याच याच्यामध्ये, पहिले CBTमध्येच होईल एक्झाम, सेकंड एक्झाम होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर टायपिस्ट जे आहे ते टायपिंग आपले केले जाईल, टायपिंग सर्टिफिकेट नाही तर टायपिंग आपले स्किल होईल, आणि नंतर शेवटी DV होईल, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि नंतर मेडिकल. या पद्धतीने आपली निवड प्रक्रिया होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, या 4 टप्प्यामध्ये होईल. नंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अभ्यासक्रम काय असणार आहे, तर अभ्यासक्रम हा 3 विषयाचा अभ्यासक्रम असणार आहे, 100 मार्क्स असणार आहे आणि 100च प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विषय कोणते असणार आहे, तर GA असणार आहे, जनरल अवेअरनेस असणार आहे, 40 मार्काचा जनरल अवेअरनेस असणार आहे, म्हणजे 40 गुण असणार आहे. नंतर मॅथ आहे, मॅथ हा नॉर्मली मॅथ असतो, थोडा हार्डनेस असतो, पण मॅथ असतो, हे 30 मार्काचा मॅथ असतो विद्यार्थी मित्रांनो, आणि रिजनिंग असते 30 मार्काचं, म्हणजे GA 40, मॅथ 30 आणि रिजनिंग 30 विद्यार्थी, असं 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि 100 गुण असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. एक महत्त्वाची बाब अशी की 1:4 नाही तर 1:3 या ठिकाणी आपला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. जे महाराष्ट्र शासनाच्या एक्झाममध्ये 1:4 असतं, इथं 1:3 असणार आहे. त्यामुळे विचारपूर्वक उत्तर सोडवताना आपल्याला थोडा विचार करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. तर या पद्धतीनं ही रेल्वे TCची भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ही जी ॲड आहे ही जुलै ते सप्टेंबरमध्ये नक्कीच येणार आहे. म्हणून जे काही विद्यार्थी आता केंद्राचा अभ्यास करत आहे किंवा सेंट्रलचा अभ्यास करत आहे, सेंट्रल परीक्षेचा अभ्यास करत आहे, त्यांनी याकडे आवर्जून लक्ष द्यायचं आहे. ज्यांना TC म्हणून यावर्षी कोणत्या हालतीत आपल्याला TC किंवा रेल्वेमध्ये जर लागायचं असेल तर नक्कीच हा अभ्यास आतापासून सुरू करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. थोडं GAवर, कारण आपला GS जे आहे तो चांगलाच असतो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा, तर थोडं रिजनिंग आणि मॅथवर आपल्याला भर द्यायचा विद्यार्थी मित्रांनो. यानंतर हा जो पेपर आहे हा पेपर कोणत्या भाषेत, तर टोटल 15 भाषेमध्ये हा पेपर असणार आहे. त्यापैकी आपली एक मराठी भाषा असणार आहे. त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आहे. मराठी भाषेमध्ये सर्व प्रश्न असणार आहेत, त्यामुळे आपल्यासाठी सोयीस्कर असणार आहे. आपली मातृभाषा असल्यामुळे कोणताही प्रॉब्लेम असणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. याकरिता हा जो व्हिडिओ आहे, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो, जेणेकरून जे काही 12वी पास आता विद्यार्थी होणार आहे, तर रिझल्ट लागणार आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे, आणि कमी वेळात सुद्धा ते जॉबवर TC बनू शकतात किंवा शासकीय नोकरीमध्ये येऊ शकतात. याकरता हा माझा व्हिडिओ शेअर करा, आणि हा व्हिडिओ कसा वाटला याकरता कमेंट बॉक्समध्ये मला आपली माहिती कळवा. त्याकरता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.